जिल्ह्यातील कुडजे या गावातील जुन्या वस्तूंचं संग्रहालय जे झपूर्झा या नावाने हे वस्तू संग्रहालय तयार केलेलं आहे ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहेत। आमच्यासोबत आमचे पुण्याचे मित्र माणिक पासलकर सर, इंदापूरचे मित्र विनय मकरे सर आणि पंढरपूरची माऊली ज्ञानेश्वर विजागत सर यांच्यासोबत आज आम्ही या वस्तू संग्रहालयातील वस्तू पाहण्याचा आनंद घेणार आहोत। हे वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आपल्याला 100 रुपये प्रवेश फी आहे। आपण या ठिकाणी पावती फाडून आज समोर प्रवेश करत आहोत। महाराष्ट्रामध्ये कला आणि संस्कृतीची फार जुनी परंपरा आहे आणि झपूर्झामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला सुरुवातीची भिंत दिसते। त्या भिंतीवरती आदिवासी कला, लोककला, स्थानिक कला त्यातल्या सर्व कलाकृती आपल्याला पाहायला भेटतात। झपूर्झाच्या स्वागत कक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील स्वयंसेविका यांनी आम्हाला तिथे असलेल्या प्रत्येक गॅलरीविषयी व झपूर्झाच्या संपूर्ण मॅपविषयीची माहिती समजावून सांगितली। त्यामुळे हे झपूर्झा म्युझियम पाहताना त्याची नक्कीच मदत होणार होती। पहिल्याच गॅलरीमध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला आमच्या सुलेखनकारांसाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे पुण्यातील सुलेखनकार BG लिमये सर यांनी गो काळे यांच्या ज्या कविता आहेत, सुंदर कविता आहेत, त्यांचं सुलेखन केलेले एक वॉल आपल्याला दिसेल आणि ते पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे। पुण्याचे प्रसिद्ध सोने व्यापारी अजित गाडगीळ यांनी या झपूर्झा संग्रहालयाची स्थापना केली आहे। देशातील विविध भागातून गाडगीळ यांनी गोळा केलेल्या पुरातन कलात्मक वस्तू, वारसा असणाऱ्या वस्तू, शिल्प येथे आपल्याला पाहायला भेटतील। भारतातील जे जुने आणि प्रसिद्ध चित्रकार आहेत त्यांच्या सर्व चित्रांची कलाकृती या दालनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। झपूर्झाची ही कला गॅलरी कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना समर्पित असून येथे MM हुसेन, प्रभाकर बर्वे, SS बेंद्रे, राजा रवी वर्मा, रवींद्रनाथ टागोर, रझा, सुझा, आरा आदींची चित्र आपल्याला पाहायला भेटतात।
गॅलरी नंबर 2, अंधारातून प्रकाशाकडे. दिव्याला भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. आदिमानवापासून सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातील बॅटरीवरील दिवे LED दिव्यापर्यंत पोहोचला आहे. येथे 20व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे पाहायला भेटतात. कॉन्सेप्टच ही आहे की आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. ते खाली मशाली ठेवल्यात आहेत, ते आपण बघूयात. नाही दिसलं तर तुम्ही टॉर्च लावून बघा. अशोकाच्या काळातली माणसं लाकूड जाळायची, लाकूड पूर्ण जळून जायचं. मग आपल्याकडे मेटलचा शोध लागला. मग या मशाली बनवलेल्या आहेत, या तेलाच्या बुटल्या आहेत, याच्यात कापडाचा गोळा भरायचे आणि याच्याने तेल ओतायचे त्याच्यात. मध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला आमच्यासारख्या सुलेखनकारासाठी एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या ठिकाणी जे लेखन कला लिपी अस्तित्वात आली तर ती ब्राह्मी लिपीपासून आपली देवनागरी लिपी अस्तित्वात आली असं म्हणतो. आणि सम्राट अशोक यांच्या काळातला ही शिलालेख आहे, त्याचा ठसा या ठिकाणी आहे. तो साधारणपणे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आपल्याला आढळून येतो. शिवाय आजपर्यंत आपण फक्त पुस्तकामध्ये ताम्रपट असेल किंवा ताडपत्र आहे, बोरो आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासी ज्ञानातून आपण वाचलेल्या आहेत, त्याची माहिती मिळवलेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटतं. ताम्रपट आहेत, नंतर इथे ताडपत्र आहे. ताडाच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यापासून जे पान तयार केलं जायचं, त्या पानावरती लेखन केलं जायचं. शिवाय हे बोरूने जुन्या कपड्यावरती केलेलं लेखन आहे. हे जुन्या पद्धतीची बोरूची वनस्पती आहे. बोरू म्हणजे एक बांबूसारखी वनस्पती असते जी
नदीच्या भागामध्ये आपल्याला आढळून येते. शिवाय मोडी लिपीतले काही टाक असतील, जुन्या काही नीब आहेत, त्या नीब, त्यानंतर इंक पॉट आहेत जुने, दौत आहेत इंकचे. तर असे सुंदर लेखनाचे जे काही साहित्य आणि लेखनाचे नमुने आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता आपण संक्रांतीला जायचं. संक्रांतीला तसं तसं त्या काळात पिकोरी आम्हाला ते available. त्यांच्यानंतर सुरू झालं. हो. त्यांची मानवी रूपात आणले. त्यांची कल्पना हो काय आहे? कल्पनाच नाही त्यांची. सांगितलं गॅलरी नंबर 4. सोन्या चांदीचे सुंदर दागिने. पुना गाडगीळ सन्स गेल्या 6 पिढ्यांपासून दागिने व्यवसायात असल्याने त्यांनी स्वतःकडील व गोळा केलेल्या अनेक चांदीच्या वस्तू, दागिने येथे ठेवलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने 200 वर्षापूर्वीचे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने असून जुन्या अत्तर गुलाबदाण्या, चहाचे सेट, पानाचे डबे, दिवे, देवांच्या मूर्ती, कलात्मक कलश, भातुकलीचा खेळ इत्यादी सर्व सोन्या चांदीच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी सुंदर पद्धतीनं मांडणी करून ठेवण्यात आलेल्या दिसून येत आहेत. अतिशय सुंदर असे दागिने, कोरीव काम आपल्याला या दागिन्यावरती पाहायला भेटतं. हा जो आपल्या समोर सुंदर असा कलश दिसतो, तो कलश कोणत्याही साच्यातून न बनवता हाताने त्या कलशच्या आतील बाजूतून ठोकून त्याच्यावर भारतातील सर्व देवी देवतांची शिल्प साकारलेली आहेत. खाली आपल्या भारतात आढळणारे सर्व पशुपक्षी देखील त्याच्यावरती साकारण्यात आलेले आहेत आणि या कलशची मांडणी देखील तितक्या सुंदर पद्धतीने केलेली आहे. हा सुरुवातीचा फोटोफोन म्हणजेच प्रोजेक्टर आहे की ज्याच्यामध्ये रीळ बसवून चित्रपट दाखवला जात असे. त्याचनंतर या ठिकाणी हे जे नवीन वस्तू दिसते तर ही जुनीच आहे, रेडिओ, जुन्या काळातला रेडिओ आहे. प्रत्यक्ष सोन्याचा वापर करून हे केलेलं पेंटिंग आहे.
झपुर्जामध्ये वस्त्रांसाठी हे स्वतंत्र दालन असून या ठिकाणी 150 ते 200 वर्षाच्या पैठण्या, शैले, उपरणे, फेटे, लहान मुलांचे कपडे व त्यांची विशेषता इथे आपल्याला पाहायला आढळते. पारंपरिक पद्धतीने वस्त्र विणण्याची पद्धत येथे आम्हाला पाहायला भेटली. झपुर्जा हे ठिकाण खडकवासला धरणाला लागून असल्यामुळे निसर्गाचं सानिध्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर त्या परिसरात सुंदर असं महादेवाचं मंदिर देखील आपल्याला पाहता येईल. झपुर्जाच्या सर्व गॅलरी पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच भूक लागणार आहे. त्यामुळे येथीलच कॅन्टीनमध्ये सुंदर अशा शाकाहारी भोजनाची सुद्धा व्यवस्था आहे. झपुर्जा हे कला व संस्कृतीचे संग्रहालय तर आहेच, पण इथे निसर्गाने सुद्धा मुक्त अशी उधळण केलेली आहे. खडकवासला धरणाचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरातील निसर्ग आपल्याला नक्कीच मोहून टाकणारा आहे. संपूर्ण गॅलरी पाहिल्यानंतर या निसर्गाचा सुद्धा आनंद घेतला की संपूर्ण तुमचा थकवा हा निघून जातो. आम्ही देखील या निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असा वेळ घालवला. धन्यवाद. तर झपुर्जाच्या आर्ट गॅलरीचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की शेअर करा.